सोलापूरमधून एक अतिशय हदरवणारी घटना पुढे आली आहे। सोलापूरच्या कर्णिक नगर परिसरात गुरुवारी रोहित उर्फ ऋग्वेद ठणकेदार वय 23 आणि अश्विनी केशापुरे वय 23 नावाच्या तरुण तरुणीनं एकाच घरात आयुष्याचा शेवट करून घेतला। एकाच वयाच्या तरुण तरुणीनं अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न निर्माण झाला। दोघांनी प्रेम प्रकरणातून हे पुढचं पाऊल उचललं असावं असा संशय सुरुवातीला वर्तवण्यात आला होता। मात्र सुसाईड नोटमध्ये भलतंच कारण समोर आलंय। चिठ्ठीत अश्विनीच्या प्रेमाचा अँगल देखील समोर आलेला आहे। अश्विनीचं आदित्य नावाच्या एका मुलावरती प्रेम होतं। दोघंही मागील 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते। मात्र 1.5 वर्षांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं। यानंतर आदित्यच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एंट्री झाली आणि आदित्यचं त्या मुलीसोबत रिलेशन सुरू झालं। यामुळे अश्विनी दुःखी होती। यातूनच तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। घटनेच्या दिवशी गुरुवारी ती कर्णिक नगर परिसरातील एका रूमवर आपला मानलेला भाऊ रोहितला भेटायला आली। तिनं हे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचा मानस बोलावून दाखवला। दरम्यान बहिणी समान असलेली अश्विनी जर असं पाऊल उचलत असेल तर आपण जगून काय करणार या भीतीनं रोहितनं देखील अश्विनी सोबत आयुष्याचा शेवट करून घेतला। दोघांच्या मृत्यूनंतर अश्विनीनं मृत्यूआधी लिहिलेली चिठ्ठी समोर आलेली आहे। अश्विनीनं शेवटच्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव होता, मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असं लिहिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी ग्रुपमधील 4 मित्र मैत्रिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय।